शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा गोविंदा। पुरुषोत्तम मासाचा प्रारंभ झालेला आहे। ज्येष्ठ अधिक या वर्षी आहे आणि पुरुषोत्तम मासाच्या अंतर्गत काही आपल्याला विष्णू सहस्रनामावर चिंतन करता येतं, आपलं भाग्य आहे। करीत आलो आहोत आपण, काही भाग झालेले आहेत। आज आपल्यासमोर श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्राचा 25वा श्लोक, ज्यामध्ये 8 नाव आहेत, याचं आपण चिंतन करणार आहोत। श्लोक म्हणू आधी आपण। आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः अहस्संवर्तको वह्नि रनिलो धरणीधरः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। या श्लोकातलं पहिलं नाव आहे आवर्तनो। का ठेवलं गेलं हे नाव, कशासाठी भीष्माचार्यांनी नाव सांगितलं आहे? आवर्तन कशाची करतो हा? आवर्तन म्हणजे तीच ती गोष्ट पुन्हा करणं, याला आवर्तन म्हणतात। जसं आपण सगळेजण गणेश उपासक आहोत, श्री गणपती अथर्व शीर्षाची आपण संकष्टी चतुर्थीला बरेच लोक ते 21 वेळा म्हणतात। वास्तविक एकदा म्हटल्याने फल नाही का, आहे ना, पण असं काही गोष्टींची आवर्तन करण्याची आपल्या इथे परंपरा धर्मशास्त्रामध्ये आहे। 21 वेळा करायची। रामरक्षेचं कवच करताना 15,000 पाठ करतात असं शास्त्राने सांगितलं। असे प्रत्येक ग्रंथाचे किती पाठ करावे, साधारणपणे जो एखाद्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र जितक्या अक्षरांचा असेल तितक्या कमीत कमी रोज माळा कराव्या असं संत महंत सांगतात। आवर्तन त्याला म्हणतात की एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बऱ्याच वेळा करणं, याला आवर्तन म्हणतात। वेदांची सुद्धा वेदाध्ययन जी माणसं करतात त्यांना आवर्तनच म्हणतात। म्हणजे आचार्यांनी आज जे याचं अध्यापन केलं तर विद्यार्थ्यांनी शिकणाऱ्यांनी त्याची आवर्तन करायची, म्हणजे त्याची रिव्हिजन करायची। आवर्तन याचा अर्थ रिव्हिजन उजळणी असाही होतो। आणि परमात्म्याला प्रसन्न करण्याकरता कोणत्या स्तोत्राची, कोणत्या वचनांची किती आवृत्ती करावी हे सर्व संतांनी शास्त्रकारांनी ठरवून ठेवलं आहे। मग याचं नाव आवर्तन का ठेवलं हे आपल्याला माहीत झालं आता, की पुन्हा पुन्हा बऱ्याच वेळा ते करणं, एखादी कृती, एखाद्या स्तोत्राची, जपाची, त्याला आवर्तन। मग परमात्म्याला आवर्तन नाव का दिलं? कारण हाही अखंड आवर्तन करतो आहे। जीवांना त्यांची कर्मभोग जे आहेत त्यांचे फलं देण्याकरता पुन्हा 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 सृष्टी उत्पन्न करतो, संपवतो, पुन्हा उत्पन्न। कारण जीवांचे कर्म अखंड सुरू असतात, मग त्यांना कर्मफलाचे भोग देणं भाग आहे। पुन्हा 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 सृष्टी उत्पन्न करतो, ती खूप काळपर्यंत सांभाळतो, कालांतराने संपवतो। उत्पत्ती स्थिती लय ज्याचं कार्य आहे। आणि आवर्तन हा शब्द ईश्वराच्या अनुषंगाने घेतलेला आहे, ईश्वरवाचक शब्द आहे, जो आवर्तन करतो। ब्रह्मवस्तू सत्यवस्तू कधी आवर्तन करत नाही, तिथे काही करण्याचं कामच नाही आहे। पण ईश्वर भूमिकेत जेव्हा येतो, ईश्वराची भूमिका जगनिर्मितीसाठीच सगळ्यात पहिल्यांदा आहे। 2 कारणांसाठी ईश्वराचं भूमिका आहे। एक तर उत्पत्ती स्थिती लयासाठी, आणि दुसरी गोष्ट सर्व जगाचं परिपालन इत्यादी करून प्रत्येक जीवानी केलेल्या कर्माची त्याला फलं देणं, म्हणून ईश्वराला कर्मफलदाता असं म्हटलं आहे। कर्मांची फलं देणं त्यांच्या कर्माची, आणि हे सर्व साक्षीभावाने तो आवर्तन करत राहतो अखंड, त्यात कुठेही लिप्त होत नाही।
परमात्माने लिप्त होतात त्याच्यामध्ये. आणि म्हणून भगवंतांचं हे नाव आवर्तन आहे. असा एक विचार करू आपण की ही आवर्तन आजपर्यंत किती वेळ केली असतील, किती वेळ केली असतील. नाही, त्याला अनंत हेच आहे, इन्फिनिटी, अनंत, खूप वेळा. मग याचा कंटाळा येत नाही का? आपल्या वास्तविक जीवनाचा विचार जर आपण केला, दैनंदिन जीवनाचा, दिनचर्या ज्याला म्हणतात, रुटीन, तर ही आवर्तनच आहे. रोज उठा, काही करा, जेवा, झोपा, खावा, झोपा, काही व्यवहार करा, काही कुटुंबाची कामं करा, काही स्वतःची करा, पण रोज तेच ते आहे की नाही. आणि म्हणून कुठे कुठे असे शब्द ऐकू येतात आपल्याला की आता हे 6 दिवस झालं रुटीन बोर झालं, कंटाळा येतो. अगदी तेच ते आवर्तन असेल तर कंटाळा येतो. आणि मग कुठेतरी फिरायला जाऊ, काय पिकनिकला जाऊ, काहीतरी वेगळं करू, काही वेगळं खायला करू, बाहेर जेवायला जाऊ. कारण त्याच त्या आवर्तनांना, आवर्तनानं रुटीन म्हणू आपण व्यवहारामध्ये, कंटाळतात माणसं. मग ह्या परमात्म्याला ईश्वर भूमिकेमध्ये कंटाळा येत नाही का? नाही येत कंटाळा. त्याचा उत्साह कधी कमी होत नाही. आणि त्याचं कारण आहे की तो साक्षी भावाने करतो म्हणून उत्साह कमी होत नाही. तो मी केला असं समजतच नाही. म्हणून परमात्म्याने कितीही जरी आवर्तनं केली ती करतो, कंटाळा येत नाही. उलट त्याची दरवेळा भूमिका एकाकी न रमते, म्हणून तो एको बहुश्याम प्रजायेय इति श्रुतीच आहे. हे करत असतो. अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आम्हाला रोज तेच ते करायचा कंटाळा आला, अशी वाक्य ऐकतो की आपण. अगदी लहान मुलं असतात समुद्रकिनारी, आई बाळा त्यांना घेऊन जातात सुट्टी या दिवशी वगैरे, वाळूचा खोपा करतात, 2-3 खोपे करतात आणि शेवटी आपल्याच हाताने मोडून टाकतात. कंटाळा म्हणतात, चला दुसरं काय करू, घोड्याच्या गाडीत बसू, काय भेळपुरी खाऊ. म्हणजे किनाऱ्यावर जे जे करण्यासारखं आहे ते 10 मिनिटांनी ते आवर्तन त्यांना कंटाळा आणून देतं. 1-2-3 खोपे खूप आनंदाने करतात, मग एक तर लाट येते मोडते, किंवा हे मोडून टाकतात, कंटाळा आला म्हणतात, चला दुसरं काहीतरी करू. जीवाचं असं आहे, जीव आणि ईश्वरातला हा मुख्य फरक हाच तर आहे. जीवाला तेच ते करून त्या रुटीनचा कधीतरी कंटाळा येऊ शकतो, तर येतोच. पण ईश्वराला तो करीत असलेल्या, शास्त्रादृष्ट्या करीत असलेल्या उत्पत्ती स्थिती लय या आवर्तनांचा कधीही कंटाळा येत नाही. म्हणून त्याचं एक नाव आवर्तन आहे. पण या अनुषंगाने आपल्याला हा विचार करता येऊ शकतो, असा आचार्यांनी हा विचार केलेला आहे. दुसरं नाव क्रमाने या श्लोकातलं आहे निवृत्तात्मा. आता हे निर्गुणवाचक नाम आहे. एक आवर्तन आहे, आता निवृत्तात्मा. म्हणजे हे सगळं करत असताना मगाशी उल्लेख आलेला आहे की तो हे सगळं करीत असताना अत्यंत साक्षीभावाने करतो, अलिप्त राहतो. भगवद्गीतेमध्ये भगवान बोलले ना, पद्मपत्र मिवांबसा. ज्याप्रमाणे पद्मपत्र म्हणजे कमळाचं फूल नाही, पान. हे पाण्यात टाकलं तर ते नंतर बाहेर काढलं, त्याला एक थेंब पाणी चिकटत नाही. त्याप्रमाणे परमात्मा या सृष्टीच्या चक्रामध्ये साक्षीभावाने सर्कल जीवांची कर्म सतत पाहत असतो. कारण त्याला प्रत्येक कर्माचं फल द्यायचं आहे. जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. आणि म्हणून त्याला प्रत्येक कर्म प्रत्येक क्षणाला पाहणं भाग आहे, तो पाहतो. त्यासाठी त्याला हजारो डोळे आहेत, सहस्राक्ष सहस्रपात, तो ते करतो. आणि एवढं करून ते पाहतो साक्षीभावाने, तेव्हा त्यातून निवृत्त होऊन जातो. निवृत्त म्हणजे दूर राहतो, अलिप्त राहतो, वेगळा राहतो. निवृत्त्याचा अर्थ आहे, त्याला कॅटलिस्ट म्हणतात. आपल्याला जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला असं साक्षीभावाने राहायची खरंच सवय आहे, लागू शकते, असते आपल्याला. बघा, आपण लहान असतो, आपल्याला प्रत्येक विषयामध्ये एक वेगळा रस असतो, आवड असते, गोडी असते, ओढ असते. ते विषय हवेत असं वाटतं. उदाहरण म्हणून पाहू, एखादा लहान मुलगा आहे, दिवाळी जवळ आली आहे. प्रत्येक गावात दिवाळी जवळ आली की काही विशेष दुकानं लागतात, कपड्यांची लागतील, फराळांची लागतील, तशी फटाक्यांची लागतात. साधारण वयाच्या 14-15 वर्षापर्यंत फटाके फोडायची फार आवड लहानपणी सगळ्यांना असते. अपवादाने काहींना नसेल, पण बहुतेक असते. मग दुकानं लागली की पाहायला जा, दुकानं लागली की पाहायला जा, यादी करा. हे आम्ही लहानपणी केलं आहे. वडिलांच्या मागे लागा की इतकी यादी झाली, इतके पैसे झाले, चला 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 चला. आपल्याला वडिलांचा आणि मुलांचा वेगळा विचार करायचा.
मुलगा किंवा ती लहान मुलगी हे जीवभूमिकेत आहे आणि वडील हे साक्षी आहेत. त्याला काही आता रस राहिला नाही, मोठे झाले आहेत. त्यांना फक्त पिता या नात्याने, कर्तव्य या नात्याने मुलांना बरोबर न्यायचं आहे. त्यांना आवडलेले पैसे साधारण बजेट आखून तेवढे आणून द्यायचे आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांना कोणत्या तरी फटाक्यात प्रत्यक्ष रस असतो का? त्यांनी लहानपणी केलं आहे, पण आता त्यातून ते निवृत्त झाले आहेत. निवृत्तात्मा आपल्याला अर्थ पाहिजे. निवृत्तात्मा ते मुलांबरोबर जातील, यादी देतील, तो दुकानदार फटाके काढून देईल, मग त्याचे भाव वगैरे विचारतील, पण तो कसा फुटतो, किती उडतो, ते मुलं चौकशी करतील. त्यांना अजून रस आहे. पण आता पिताश्रींचा, वडिलांचा, त्यातला आईवडिलांचा त्यातून इंटरेस्ट निघून गेला आहे. त्यांना त्यात आता रस नाही. फक्त एक कर्तव्यरूप ते काहीतरी कर्म करतात आहे, साक्षीभावाने करतात आहे. आल्यानंतरही ते फटाके कुठे ठेवले, मुलांनी किती फोडले, किती राहिले, किती संपले, फक्त एक सांगतात की आता दिवाळीचे 5 दिवस हे फटाके पुरवायचे आणि थोडेसे तुळशीच्या लग्नालाही ठेवायचे, पुन्हा आणून मिळणार नाही. त्यांना त्यात आता काही रस नाही राहिला आहे. त्यांना त्याबद्दल काय आकर्षण नाही राहिलं आहे. परमात्म्याला असंच कोणत्याही जीवाने केलेल्या कर्माचं आकर्षण नाही आहे. तो अकर्ताच आहे मुळात, पण तरीही जीवाची सगळी कर्म तो साक्षीभावाने पाहतो. जसं त्या पित्याने मुलांबरोबर जाऊन सगळे फटाके साक्षीभावाने पाहिले, घेऊन दिले कर्तव्यरूप. परमात्मा असं कर्तव्यरूप सगळ्या जीवांजवळ जात येतोच, प्रत्येक क्षणाला साक्षी राहतो. विज्ञानामध्ये याला एक छान दृष्टांत आहे, कॅटलिस्ट. कॅटलिस्ट नावाचा एक पदार्थ असतो केमिकल रिॲक्शन्समध्ये. तो वापरावा लागतो, त्याशिवाय ती क्रिया पूर्ण होत नाही. ती क्रिया कॅटलिस्टशिवाय होतच नाही. पण कॅटलिस्ट हा पदार्थ प्रत्यक्ष क्रियेत भाग नाही घेत, तो तसाच शिल्लक राहतो. त्याला वापरावं लागतं, केमिकल रिॲक्शन होईल, त्यात अग्नी वापरावं लागेल, ॲसिड्स वापरावं लागतील. तो नाहीसाही होत नाही, अदृश्यही होत नाही, तो असतो तसाच. तर तसाच शिल्लकही राहतो. पूर्ण क्रिया संपली, 2 वायू एकत्र केले, 2 ॲसिड आम्ल एकत्र केले, तरी तो त्यात विरघळणार नाही, संपणार नाही. तो साक्षी म्हणून राहणार आहे, पण त्याच्याशिवाय कोणतीही केमिकल रिॲक्शन पूर्ण होत नाही. त्याला कॅटलिस्ट म्हणतात. साक्षी असा असतो. साक्षीसाठी हेच उदाहरण सगळे देतात. परमात्मा जीवांच्या सगळ्या कर्मांचा साक्षी असतो आणि फक्त तो एकच काम करतो, कौतुक तू पाहे संचिताचे. हे साक्षीचं साठी वाक्य वापरले नाथ महाराजांनी, कौतुक तू पाहे संचिताचे. आणि हा आपल्याला उपदेश आहे की जे उपासक आहेत, भक्त आहेत, त्यांनी साधारणपणे प्रत्येक कर्म कर्तव्यरूप करावं आणि त्या कर्मामध्ये फारसं लिप्त होऊ नये, त्यात फार लक्ष घालू नये. कर्तव्यापुरतं सगळं कर्म करीत जावे आणि याने अंतःकरण हळूहळू विरक्तीकडे जातं. निवृत्तात्मा परमात्माचा अंतःकरण निवृत्तात्माच आहे. तो अत्यंत विरक्त आहे सगळ्या गोष्टींपासून, पण तरी साक्षीभावाने सगळं करत असतो. हा साक्षीभाव जीवनात जर धारण करता आला तर जीवाची फार लवकर प्रगती होते. यासाठी हा मुद्दाम शब्द भीष्माचार्यांनी ग्रथित केला आहे, आवर्तनो निवृत्तात्मा. तिसरा शब्द आहे किंवा तिसरं नाम आहे. सगळे दिव्य नाम आहेत. कोणत्या एका नामाचा जप करा. मला खूप लोकांनी विचारलं की अशी कशी नावं आहेत, आमच्या मुलाचं नाव निवृत्तात्मा ठेवता येईल का? ती ठेवण्यासाठी वगैरे नावं नाही आहे. सामान्य नामं नाही आहेत. काही भगवंतांच्या ईश्वरवाचक नामं आहेत, काही निर्गुणवाचक आहेत, काही सर्वनामं आहेत, काही नामं आहेत, काही क्रियाविशेषण आहेत. त्यामुळं सगळी नावं मुलाची नावं ठेवण्यामध्ये चालायची म्हणून नाही आहेत, पण ही त्याची नामं ह्यासाठी आहेत की त्या नामांमध्ये विशेष अर्थ आहे. त्या अर्थाकडे लक्ष केंद्रित करून जर नामं घेतली तर जीवाच्या उद्धाराचं साधन बनतात. ती नामं आहेतच सगळी नावं. तिसरं नाम क्रमाने आहे संवृत्ता. संवृत्त शब्दाचा अर्थ आहे झाकलेला, बंद, लपलेला, दिसत नाही पटकन असा. आणि हे निर्गुण निराकार परमात्म्याचं वाचक नाम आहे, त्याला संवृत्त म्हणतात. तो संवृत्त आहे, झाकलेला आहे. कशाने संवृत्त आहे? आचार्यांनी भाष्यात उल्लेख केला आहे, 2 गोष्टींनी संवृत्त आहे तो. एक मायेने संवृत्त आहे, मायेचं आवरण आहे त्याच्यावरती. मायेच्या 2 शक्ती आहेत. एक मायाजवळ विक्षेप शक्ती आहे, एक
आवरण शक्ती आहे. ती विक्षेपाने या जीवाला खूप नाचवते, सगळ्या विषयांकडे ओढून घेते. आपात रमणीयती असल्यामुळे ओढून घेते, आकर्षण करते आणि जीवाला त्यात शेवटी गुंतवते. उपाधीप्रमाणे त्या जीवाला त्यात गुंतवते. गुंतला की मग सुखदुःखरूप फळं त्याला भोगावे लागतात, असं शास्त्र सांगतं. पण परमात्म्याचं स्वरूप ती माया झाकून ठेवते. एक विक्षेपाने नानाविध पदार्थांमध्ये, विषयांमध्ये जीवाला गुंतवते, आसक्त करते. आणि तिच्या दुसऱ्या शक्तीने, मायेच्या दोन शक्ती आहेत. एक तिची आवरण शक्ती आहे, त्याने ती परमात्म्याचं स्वरूप झाकून ठेवते. जे सच्चित आनंद आहे ते लवकर जीवाला कळू देत नाही. फक्त सद्गुरू कृपेने आवरण दूर होतं आणि जीवाला आपल्या स्वरूपाचा, ईश्वर परमात्म्याच्या स्वरूपाचा म्हणण्यापेक्षा स्वतःच्या स्वरूपाचा अनुभव येतो. म्हणून त्याचं एक नाव समृत ठेवलेलं आहे, झाकल्या गेलेलं आहे. ती कोण झाकतं? माया झाकते, म्हणून त्याचं नाव समृत असं आहे. गुप्त, झाकलेला. आणि दृष्टांत पुष्कळ दिलेले आहेत सर्व संतांनी, माऊलींनी फार दृष्टांत सुंदर सुंदर दिलेत, ज्ञानेश्वरी समर्थाने दिलेत. धुकं असतं बघा, आपण कुठे प्रवासाला गेलो बसनी किंवा रेल्वेने, तर बाहेर बघा आपण एखादी ठिकाणी इतकं धुकं असतं की त्या धुक्याच्या मागे नेमकं काय आहे आपल्याला कळतं. इतकं धुकं काही दिसत नाही. आणि थोडा सूर्योदय झाला, सूर्य वर आला की सूर्याच्या उष्णतेने आणि प्रकाशाने, दोन्हींचा परिणाम म्हणून ते धुकं हळूहळू विरल होतं, पुढे संपतं. आणि धुकं फेडल्या गेलं की मग आपल्याला दिसतं आत्ता धुकं संपलं, इथे तर पर्वत आहे मागे, इथे तर नदी आहे. पण धुक्याने ते पर्वत, नदी, मागे असलेली वनराई म्हणजे जंगल, खूप मोठे मोठे वृक्ष, आपली बस चालली आहे पुढे, पण धुकं संपलं की या सगळे वस्तू आपल्याला दिसायला लागतात. धुक्याने आच्छादलेल्या वस्तू धुकं संपलं की आपल्याला दिसायला लागतात. तसं मायेचं आवरण सद्गुरूंच्या कृपेने जर संपलं तर या जीवाला आपलं स्वरूप ते सच्चित आनंद रूप आहे. जीव प्रत्येक ते स्पष्ट दिसायला लागतं, ओळखायला यायला लागतं. ढगांचा दृष्टांत माऊलीने दिला आहे. चंद्राच्या वरती खूप ढग आले, अभ्रछाया माऊलीने म्हटलं आहे. आणि त्याची सावली तर चंद्रावर पडत नाही, पण आपण आणि चंद्र यांच्यामध्ये खूप ढग जर आले सायंकाळच्या वेळा, रात्रीच्या वेळा, ते पांढरे काळे कोंडे ढगांचे प्रकार आहेत, तर आपल्याला चंद्रांचं दर्शन होत नाही. पण चंद्राचं दर्शन केव्हा होतं? जेव्हा सगळे ढग दूर निघून जातात, वाऱ्यामुळे म्हणा, अन्य काही कारणांमुळे, तेव्हा चंद्राचं स्पष्ट बिंब आपल्याला दिसायला लागतं. तो प्रतिपदेचा असो, द्वितीयेचा असो, पौर्णिमेचा असो. पण ढगांनी आवरण घातलेला, झाकला गेलेला चंद्र आपल्याला दिसत नाही, असा तो त्याने आच्छादलेला असतो. बंदसाठी पेटीचा दृष्टांत वेदांतामध्ये नेहमी देतात की पेटीमध्ये धन आहे, गुप्त आहे उदंड धन, ते सापडत नाही, समर्थ म्हणतात. गुप्त आहे उदंड धन, आणि ते पेटी बंद आहे, आणि त्या पेटीच्या पुष्कळ धन, द्रव्य, रत्न, माणकं आहेत, दिसत नाहीत. त्या पेटीचं जे झाकण आहे ते आवरण आहे, त्यांनी झाकल्या गेले आहेत ते रत्न. मग आता उपाय काय करावा लागेल? की उपाय सद्गुरू किल्ली, ती किल्लीने ते उघडायचं, त्याला कुलूप आहे. सद्गुरूंनी दिलेली ज्ञानाच्या अंगाने ती किल्ली, द्वैत कपाटे उघडली श्रीराम दासबोधात आहे, ती उघडायची, तिचं झाकण व दूर करायचं की रत्नांचं दर्शन आहे. रत्न दिसतात, ओळखायला येतात, आपल्या दृष्टीला पडतात. पण जोपर्यंत पेटीचं झाकण लावलेलं आहे, जोपर्यंत पेटी बंद आहे, एक तर झाकल्या जाणं, बंद असणं, गुप्त असणं. परमात्मा गुप्त आहे. गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा श्रीराम. सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यावर संपूर्ण जगतामध्ये परमात्मा गुप्त रूपाने जे आहे तो दर्शन त्याचं व्हायला लागतं, स्पष्ट व्हायला लागतो. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींची ओवी आहे, या उपाधी माझे गुप्त, या उपाधी माझे गुप्त, चैतन्य आहे सर्वगत. चैतन्य म्हणजे परमात्मा. या उपाधी माझे गुप्त, चैतन्य आहे सर्वगत, ते तत्वज्ञ संत ओळखिती श्रीराम. संत जे तत्वज्ञ आहेत, तत्वरूपाने जे परमात्म्याला जाणलं आहे ज्यांनी, त्यांना कळतं की या संपूर्ण सृष्टीच्या मागे एक आदिकारण आहे. त्याला ते ओळखतात. नुसतं ओळखत नाही,
त्याच्याशी ऐक्यात गेलेले असतात. जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत. मग तो स्वभावेच जपेल होतं ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. असे अधिकारी सत्पुरुष, अनुभवी सत्पुरुष, अनुभवाने ज्यांनी परमात्मा जाणला आहे असे सांगतात, अनुभवाने पाहतात. या उपाधी माझी गुप्त, तो गुप्त आहे परमात्मा. नुसता गुप्त नाही, जाणून घ्यायला अत्यंत गुप्त आणि गोपनीय आहे. गुप्त शब्दाला पर्यायी शब्द गोपनीय सुद्धा आहे. नुसता लपलेला नाही, गुप्त नाही, तो गोपनीय आहे. इथे गुप्त शब्दाचा अर्थ गोपनीयच आहे. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात प्रारंभ करताना भगवान अर्जुनाला म्हणे, तिथे गुह्यतमम, इथून सुरुवात करतात. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम, यांनी सुरुवात आहे 9व्या अध्यायाची. राजविद्या राजगुह्यम, अत्यंत गुह्य अशी विद्या आत्मविद्या आहे आणि ती झाकल्या गेलेली आहे. म्हणून या श्लोकामधला संवृत्तदा अर्थ झाकल्या जाणारा परमात्मा निर्गुण निराकाराकडे निर्देश आहे. म्हणून त्याचं एक नाव संवृत्त हे आहे. जे जे प्रकट आपल्याला दिसतं ना, रामदास स्वामींनी दासबोधात एक सुंदर ओवी आहे. प्रकट दिसे ते असार, प्रकटते जाणावे असार आणि गुप्तते जाणावे सार. जे झाकल्या गेलेलं आहे, बंद आहे, गुप्त आहे, गुह्य आहे, ते सार आहे जगताचं. त्याचं भगवद्गीतेने वर्णन केलं आहे. अविनाशी तु तद्विद्धी 2य अध्यायात आहे. येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्याश्च न कश्चित कर्तुमर्हति, असं त्याचं वर्णन आहे. पुढचा नाव या श्लोकामधलं आहे संप्रमर्दन. मर्दन शब्द त्यामध्ये आहे. मर्दन याचा अर्थ संपवणं, अहंकार नाहीसा करणं. जसं कालिया मर्दन असा शब्द आहे. कालिया मर्दनाची लीला असं श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात येते. मर्दन याचा अर्थ काही ठार मारणं हा एक अर्थ आहे, मारून टाकणं हा एक अर्थ आहे, किंवा त्याला छिन्न विच्छिन्न करणं, अगदी बेशुद्ध अवस्थेत नेणं, त्याच्यावर कृपा करणं असाही अर्थ होतो मर्दन. कालियाची गोष्ट अतिशय, काल्याला भगवंतांनी नाही मारलं आहे, फक्त त्याच्या मूळस्थानी रमणक द्वीपात जायला सांगितलं आहे, त्याच्यावर कृपाच केली आहे. ठेचणारा, मर्दन म्हणजे ठेचणारा, कुचलणारा, छिन्न विच्छिन्न करणारा. कालिया फणीवरी नृत्य करी मुरारी, गोपाल जगजीवन मंजूळ वाजवी वेणू. एकनाथ महाराजांची श्रीकृष्णांची आरती आहे. आणि भगवंतांचं हे जे नाव आहे संप्रमर्दन, हे ईश्वरवाचकच आहे. आपण पुष्कळदा ऐकलं आहे, सर्वांना माहिती आहे. ईश्वराचे ईश्वर भूमिकेत ब्रह्मवस्तू आल्यानंतर 3 मुख्य गोष्टींसाठी ते येतात. उत्पत्ती, स्थिती, लय. त्यापैकी लय ही जी प्रक्रिया आहे, लयाची जी गोष्ट आहे ती संहाराची आहे. संपवणं, निर्माण करायचं, काही काळ ठेवायचं, मग संपवायचं, मर्दन. आणि ती सगळी सृष्टी एकदा कालचक्राप्रमाणे, संसारचक्र त्याला म्हणतात, संपवण्याची वेळ आली की संहार करायचा. ते रुद्रा करून घेतात. ब्रह्मा विष्णू महेश 3 देवता, 3 उत्पत्ती स्थिती लयासाठी 3 देवता कार्याप्रमाणे वेगळ्या, एकच आहेत, सगळे ईश्वरच आहेत. म्हणून हा शब्द संप्रमर्दन हा शब्द ईश्वरवाचक आचार्याने मानला आहे आणि याची अत्यंत गरज आहे. कालोस्मि लोकक्षेत कृत प्रवृद्ध, मी काल आहे. अर्जुना 11व्या अध्यायात भगवान बोलले, मीच काळ आहे, मीच रुद्र आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा वस्तू निर्माण करणं, त्या संपत जाणं. बरं, असं भगवान का करतो? उपजयते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊलींनी दृष्टांत दिला आहे, घटिका यंत्राचा दिला आहे. पुन्हा 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 तेच करावं लागतं. पण परमात्मा असं का करतो? असा जर विचार केला, संप्रमर्दन हे नाव, अशा भूमिका तो का घेतो? ही क्रियावाचक नाव आहे. ही क्रिया आहे. काही नावं क्रियावाचक आहे, काही क्रियाविशेषण आहेत. हे क्रियावाचक नाम आचार्याने मानलं आहे. संप्रवर्धन, संपवतो, असा का करतो? असा जर आपण विचार केला तर जे निर्माण केलं ते संपवण्याची गरज आहे. नाहीतर सृष्टीत जागा नाही पूर्ण. निर्माण केलेले सगळे जीव जर अखंड स्थितीतच राहिले, वृक्ष असो, वेली असो, मनुष्य असो, सगळे प्राणी, पशुपक्षी असो, तर या पृथ्वीवरती जागा राहिली असती का? सृष्टीत जागा राहिली नसती.
आणि म्हणून यथासमये कर्मांप्रमाणे त्यांच्या कर्मांप्रमाणे निर्माण करायचं. त्यांच्या पूर्वजन्मातल्या कर्मांप्रमाणे त्यांना किती आयुष्य द्यायचं, किती काळ त्या जीवांनी राहायचं, प्राण्यांनी, वृक्ष, नद्या, पर्वत सर्वांनी कितीपर्यंत राहायचं, हे सगळं ठरवून भगवान त्या वस्तूच्या संपल्याची वेळ आली, कालगती म्हणतात त्याला, तर त्याला संपवतात. कारण नवीन पिढी यायची आहे ना हो. झाडाला नवीन पानं यायची आहेत, तर जुनी पानं गाळून टाकतो परमात्मा. त्याला पतझड म्हणतात किंवा पानगळ मराठीत म्हणतात. प्रत्येक झाडाची पानं गळतात. एकदा एका झाडाच्या पानांनी झाडाला विचारलं की आमचा का त्याग करता? आपण ऐकलं आहे खूपदा, पिकलेली पानं पळतात, ते खाली पडतात, वाळून जातात उन्हाळी पानं. पण पिकलेली पानं का गळून पडतात? एकदा पानानेच झाडाला विचारलं की आमचा त्याग का करता? आम्हाला राहू द्या ना नेहमीसाठी, तुमच्या आश्रयाने राहू द्या. तर एक सुंदर दोहा कबीरांनी लिहिला आहे. कबीरांचा दोहा आहे, तरुवर पातसो योग आहे, तरुवर पातसो योग आहे, सुनो पात इक बात. तरुवर पातसो म्हणजे झाडांनी त्या पानांना असं म्हटलं, तरुवर पातसो योग आहे, सुनो पात म्हणजे पाना, सुनो पात इक बात, या जग यही रीती है, एक आवत एक जात. इथे अशी रीत आहे की एक नवीन पान आलं ना की एक नवीन जुनं पान मला गाळून टाकावं लागतं. नंतर नवीन पालवी कशी येईल, नवीन बहर कसा येईल, नवीन फळं कशी येतील. म्हणून माझ्या आश्रयाने राहणारे पानं, फुलं, फळं हे सगळं गाळून टाकतो मी. आणि त्यांना नवीन येतात, पानं येतात, फुलं येतात, फळं येतात, नवीन नवीन नवीन. हे तर झाडाविषयी झालं. एखाद्या कुटुंबाचं चिंतन विचार आपण याच अंगाने करावा. एखाद्या कुटुंबामध्ये किती काळापासून कुटुंब आहे माहिती नाही, अनाधीच त्याचं उत्तर आहे. 1 पिढी, 2 पिढी, 3 पिढी, 4 पिढी, 1000 पिढ्या मागेपर्यंत जर आपण गेलो आणि सगळेच त्या कुटुंबामध्ये, त्या वंशामध्ये जन्माला आलेले सगळे मनुष्यवेशात रूपाने आलेले सगळे जीव ते संपलेच नाही, तर घर तरी पुरेल का? घर तर काय, एखादी गाव तरी पुरेल का? एखादं शहर तरी पुरेल का? इतकी गर्दी होईल माणसांची. मग किती समस्या निर्माण होतील की इतक्या सगळ्यांचं भोजन कसं करायचं, इतक्या सगळ्यांची झोपण्याची व्यवस्था कशी करायची. हे कुणालाही एका कुटुंबातल्या प्रमुखाला जास्तीत जास्त 2 पिढ्या एकत्र राहतात, फार झालं तर 3. त्यानंतर जुन्या पिढ्या संपतात, नवीन पिढ्यांचा उदय होतो. तरोवर पात सो योग आहे, सुनो पात एक पात. त्याचं विवरण ऐकतं आपण. ते आपण झाडाच्या अंगाने, पण कोणत्याही 84 लक्ष जीवयोनीतल्या कोणत्याही योनीला, प्राण्याला, चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले ज्यांनी, त्याचे नाव देव श्रीराम. ते सगळ्या कोणत्याही प्रकारच्या जीवाला हे लागू पडतं. आणि हे संहार करण्याकरता त्याच्याजवळ अनेक प्रकारची शस्त्रही आहेत. तो प्रलयाने संपेल, वादाने संपेल, पंचप्रलय, जलप्रलय, अग्निप्रलय वगैरे वगैरे प्रलय आहेत. त्याचं कशाने संपेल ती गोष्ट वेगळी, पण हा संपवतो, सृष्टी उत्पन्न करतो आणि एकदा सृष्टीच पूर्ण संपवतो. आधी जीव काही संपत जातात आणि सर्व ज्याच्या त्याच्या पूर्वजन्मातल्या कर्मांप्रमाणे किती वर्ष, किती आयुष्य त्यांनी जगावं, वर्ष जगावं. यात प्रयंत्यभिष्यम संविशंती अशी ऋचाच आहे. प्रलय काळात तो सर्वांचीच रूपं संपवतो, आपल्या ठाई संपन्न करतो, साठवून ठेवतो. बीज रूपाने सगळी साठवून ठेवतो. आणि पुन्हा जेव्हा उत्पत्तीची वेळ येईल, मग ते बीजांना अंकुर आले की पुन्हा सृष्टी निर्मिती होते. याप्रमाणे त्याचं एक नाव संप्रमर्दन, म्हणजे ठेचणारा, कुचलणारा, विच्छिन्न करणारा अशा अर्थाने, आणि संपवणारा सुद्धा या अर्थाने त्याचं एक नाव संप्रमर्दन असं एक आहे. 5 क्रमांकाचं नाव आहे असंवर्तक. हा एकत्र केला आहे. संवर्तक वेगळाने मानला आहे. असंवर्तक म्हणजे दिवसाची प्रेरणा देणारा, दिवसाला सुरू करणारा. प्रभात भवती स्वयं असं भाष्य टीकेमध्ये आहे. कारिका ही मांडुक्य कारिकेवरती भाष्य करताना आचार्यांचं
प्रभात भवती स्वयं, दिवसाला प्रेरणा देणारा. अह म्हणजे दिवस, दिवसाला प्रेरणा देणारा. आता दिवस सुरू होतोय, बाबांनो उठा, हे सूर्याच्या अंगाने निमित्ताने सगळ्या जगातल्या प्राण्यांना सांगणारा उठाणा, उठा आता, उठा उठा उठा. असंवर्तका. आणि बघा, परमात्मा संवर्तक त्याला म्हटले, असंवर्तका, दिवसाची सुरुवात करून देणारा. आणि परमात्म्याने करून दिली की कसं शिस्तीत सगळं चालतं. मग संपूर्ण जगाच्या स्थितीला एक भगवंतांनी नियम काही लावून दिलेले आहेत, जे आपल्या धर्मसंस्थेला धर्म म्हणतात, ते लावून दिले आहेत. आणि परमात्मा ते बरोबर संचलन त्याचं करतो. त्याची शिस्त, धाक असते. आणि तो धाक असंवर्तक आहे. तो धाक जो मोडतो, नियम जे मोडतात त्यांना दंड मिळतो. फार जर का उन्मत्तपणे मनुष्य देहात वागले तर पुन्हा मनुष्ययोनी मिळणार नाही, असं वर्णन सगळ्या धर्मग्रंथांमध्ये येतं. जसं बघा, एखादी कार्यालय आहे कोणतं तरी, उदाहरण म्हणून बघू, बँक आहे. बँकेचा प्रमुख त्या शाखेचा त्याला प्रबंधक किंवा मॅनेजर म्हणतात. आणि काही वेळा असतात प्रत्येक कार्यालयाच्या, समजा 11 ते 6 वेळ आहे, तर त्या प्रबंधकालाही वेळेत येणं भाग असतं. कशासाठी? की इतर सगळे वेळेत आले की नाही बघण्यासाठी. मग तो येईल. आणि जोपर्यंत तो प्रबंधक किंवा ब्रँच मॅनेजर शाखेत आहेत, एक शिस्त असते, धाक असतो सगळ्यांना की साहेब आहेत केबिनमध्ये. आणि थोडेसे ते केबिनच्या बाहेर कुठे मीटिंगमध्ये गेले की थोडं शिस्त बिघडते, खूप गडबड कोलाहल बोलायला लागतात, कोणी कुठेही फिरेल. पण CEO किंवा ब्रँच मॅनेजर यांचा, कंपनी असेल तर CEO, बँक असेल तर प्रबंधक, जिल्हा परिषद कार्यालय असेल तर त्याचा प्रमुख, इत्यादी इत्यादी वेगळे वेगळे, महानगरपालिका असेल तर महापौर. आणि जोपर्यंत प्रमुख व्यक्ती तिथे उपस्थित आहे तोपर्यंत गोंधळ गडबड होत नाही. तो संवर्तक आहे, नियमही लावतो, पाळला नाही तो दंड करण्याचा अधिकार त्याला असतो. असंवर्तक हा, दिवसाचा प्रारंभ करून देणारा. बरं, फक्त मनुष्याच्या दिवसाला प्रारंभ करून देतो का? नाही, पशुपक्षी सगळ्यांच्या दिवसाचा असंवर्तका. खूप नियमाने पक्षी वागतात बरं का. ब्राह्ममुहूर्तावर प्रातःकाळी सगळे पक्षी उठतात आणि मग त्यांचे आहार वगैरे शोधण्याकरता घरट्यातून बाहेर पडतात. पिल्लांसाठी म्हणा, स्वतःसाठी, कुठून त्यांच्या अन्नाचा कण, ज्या ज्या पशुपक्ष्यांचा जो आहार शास्त्राने विहित केलेला आहे तो शोधण्याकरता बिचारे बाहेर पडतात. त्यांचे व्यवहार सुरू होतात. आणि त्याप्रमाणे सगळ्याच प्राण्यांच्या व्यवहार दिवस सुरू झाल्यानंतर, वृक्षवल्ली, तृण, पर्वत सगळ्यांचे व्यवहार सुरू करून देणारा दिवस सुरू झाल्यावर असंवर्तका त्या अर्थाने नाव आहे. प्रत्येकाचे व्यवहार त्या उपाधीप्रमाणे वेगळे वेगळे राहतील. सगळ्या उपाधी देहाच्या आहेत, देह हीच उपाधी आहे. आणि म्हणून उपाधी भेदाप्रमाणे प्रत्येक जीवाचे दिवसाचा कार्यक्रम सुरू करून देण्याची प्रेरणा भगवानच देतात. म्हणून आपल्याला मनुष्ययोनीमधल्या जीवांना असं वळण सर्व शास्त्रग्रंथांनी लावून दिलं आहे की सगळ्यात पहिले ज्यांनी माझा दिवस जो सुरू करून देतो, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम. कारण तुझ्या कृपेमुळे मला दिवस दिसतोय देवा. तू असंवर्तक आहेस, पण तुझ्या कृपेमुळे. नाही तर रात्रीत जर काही भलतं सलतं झालं असतं झोपेत तर तसं नाही होत आहे देवा. मला सूर्य उगवतोय, आता दिसणार आहे, माझ्या दिवसाची सुरुवात होणार आहे, तूच सांभाळणार आहेस. म्हणून प्रभाते करदर्शनम, समुद्रवसने देवी, पर्वतस्थान मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शन क्षमस्व मे. की आता दिवसभर मी पंचमहाभूतांचा उपयोग करूनच पृथ्वी तत्व मुख्य त्याच्यावर उभा राहणार आहे, चालणार आहे, क्षमा मागायची. दिवसाची अशी सुरुवात प्रत्येक प्राण्याची जो करून देतो, सुरुवात करून देतो. म्हणून असंवर्तक हा, दिवसाची सुरुवात करून देणारा, प्रेरणा देणारा, प्रत्येक क्रियेची प्रेरणा करणारा, अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाच्या दिनचर्या सुरू करताना दिवसाची सुरुवात करून देणारा. म्हणून त्याचं एक नाव आहे असंवर्तक हा, असं भीष्माचार्यांनी म्हटलेलं आहे. 6 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं आहे वन्ही. असंवर्तको वन्हीही. वन्ही म्हणजे अग्नी, आग, तेजरूप, त्याला वन्ही असं म्हटलेलं आहे.
आणि काय याला वन्नी असं नाव दिलेलं आहे? याचं नाव वन्नी का ठेवलं? हा अग्नी आहे का? हे ईश्वरवाचक नाव आहे. तो आहे, अग्नी तोच आहे. कारण सगळी पंचमहाभूतापैकी तेज तत्व म्हणजे अग्नी आहे. मग मदभयात वाती वातोयम, मग वारा, चंद्र, सूर्य हे सगळे माझ्या बयाने धावतात. सूर्यश्च अग्निश्च म्हटलेलं आहे. हे सगळे माझे आहेत, त्याच्या प्रेरणेने धावतात त्या म्हणण्यापेक्षा तो अग्नीच आहे असं या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. आणि अग्नीच्या जेवढ्या क्रिया आहेत त्या सगळ्या परमात्मा करतो, संपवतो सुद्धा, जाळून अग्नी भस्म करतो. त्याप्रमाणे जीवाच्या कर्मांचा संचिताचा लेखाजोखा पाहून जर त्याची साधना तशी झाली असेल, गुरुकृपेने पूर्ण झाली असेल, तर ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा. त्याच्या कर्मांप्रमाणे, साधनेप्रमाणे, उपासनेप्रमाणे त्याची झालेली संचितासह सर्व कर्म, परमात्मा अग्नी आहे म्हणून त्याचं नाव वन्नी आहे. संचितातले सगळे कर्म, सगळे प्रारब्धसुद्धा 3 प्रकारचे कर्म मानले आहेत ना, संचित, प्रारब्ध, क्रियमाण, सगळे भस्म करतो. याचा अर्थ संपवतो आणि त्या जीवाला ऐक्यात घेऊन जातो, म्हणजे आपल्या स्वरूपात विलीन करून घेतो. म्हणून त्याचं एक नाव वन्नी, स्वरूपात संचित करून घेणारा. त्याला वन्नी असं नाव आचार्यांनी का दिलं किंवा भीष्मांनी का दिलं? वन्नी हा वाहक आहे. अग्नी याला वाहक म्हटलं. बघा, यज्ञ करतो आपण, खूप लोक मोठे मोठे यज्ञ करतात. यज्ञामध्ये आहुती असतात, त्या विविध हवनद्रव्यांच्या असतात. मग त्यामध्ये आपण अग्नीत आहुती टाकतो, आज्य टाकतो, जव टाकतो, तीळ टाकतात लोक, अनेक भात असतो. तर हे सगळ्या आहुती ज्या श्रद्धेने दिल्या गेल्या, त्या प्रत्यक्ष त्या यज्ञकुंडात दिलेल्या भाताची आहुती ती काही जाणार नाही त्या देवतेपर्यंत. समजा भगवान श्री विष्णू याग आहे, विष्णूपर्यंत जाईल का तो भात? नाही. पण ती जबाबदारी आणि भूमिका ही अग्नीला दिली आहे, की त्या साधकांनी, ऋत्विजांनी मंत्र म्हटल्याप्रमाणे ओम स्वाहा असं म्हटलं आहे, आहुती दिली आहे. तर आता त्यांनी श्रद्धेने दिलेली आहुती तुला त्या देवतेकडे पोचवायची आहे. या अग्नीला वाहक म्हटलं आहे. वन्नी नाव का ठेवलं आहे? वाहक आहे. परमात्मा वाहक आहे. जीवांच्या सगळे कर्म प्रलयापर्यंत गेलेली ही सुरक्षित आपल्याजवळ बीजरूपाने ठेवतो, वाहक आहे. आणि नंतर पुन्हा त्यांना बीजरूपाने प्रगट करतो. अग्नी तरी जाळतो, पण भगवान नाही जाळत, कारण अजून त्याची कर्म शिल्लक आहेत, वासना शिल्लक आहेत, त्याला पुन्हा जन्म देणं भाग आहे. पण निर्वासन झालेल्या महापुरुषाची मात्र सगळे कर्म अग्नीप्रमाणे दग्ध करतो. आधी 2 अंगांनी हा नाव दिलं आहे भीष्माचार्यांनी. एक सर्व जीवांची कर्म वहन करून नेणारा प्रलयकाळी आणि बीजरूपाने सुरक्षित ठेवणारा. त्यानंतर पुन्हा उत्पत्ती झाली की त्या जीवाच्या कर्माप्रमाणे त्याला तशा योनी देणं, कर्म देणं, वय देणं इत्यादी देणं. पण निर्वासन जो होईल, ज्याच्या वासना संपून जातील, त्याला अग्नीप्रमाणे त्याच्या वासना बीजच जाळून टाकतात, बीजरूपाने ठेवत नाही. त्याला वासना बीज असं म्हणतात, जे परमात्म्याच्या हृदयाकाशामध्ये अगदी बिंदुमात्रेने राहतं आणि पुन्हा सृष्टीच्या सृजनाच्या वेळी, उत्पत्तीच्या वेळेला त्याला अंकुर येतात. या भगवंतांच्या भूमिकेला, त्या मायेच्या भूमिकेला, जी भगवंतांच्या अंतःकरणात बीजरूपाने सकल जीवांच्या वासनांची बीज धारण करून ठेवते, त्याला प्रधान म्हणतात. त्या मायेच्या रूपाला, मायेची 8 नावं वेदांत बोलतो, त्यापैकी प्रधान हे नाव बीजरूपाने संकलित करून ठेवलेली वासनांची बीज, त्याला प्रधान असं म्हणतात. म्हणून भगवंतांचं हे नाव वन्नी आहे. एक सगळ्या जीवांचे कर्म वाहून नेणारा, आणि जर का सद्गुरूंच्या आशीर्वादाने तद्रुपता येत असेल ते जाळून टाकणारा. दोन्ही अंगांनी वन्नी नाव आचार्यांनी अर्थ केला. 2 कामं अग्नीची असतात. त्यानंतरचं नाव आहे या श्लोकातलं क्रमाने पुढचं आहे अनिल. असंवर्तको वन्नी अनिलो अनुपूर्त धरणीधरा. अनिल शब्दाचा अर्थ वायू असा आहे. वायूला पुष्कळ नाव आहे, वारा नाही. वायूला गती दिली आपण पंख्यानी की मग वारा निर्माण होतो. वायू आहेच, तो निर्माण करावा लागत नाही. पण
आपल्या घरामध्ये आपण बसलो आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, खूप गरमी होते आहे, तर पंखा आपण सुरू करतो, तो कोणत्या तरी स्पीडवर ठेवतो आणि मग त्यातून वारा आहे, तो वायू आहेच, पण वायूचं संचलन जरा क्षीण झालं, कमी झालं, मंद झालं तर मग गरमी होते आणि म्हणून त्या गरमीला नष्ट करण्याकरता पंखा ऑन करतो. पंखा वायू निर्माण करत नाही, पंखा वारा निर्माण करतो. जो स्तब्ध झालेला वायू आहे तो स्तब्ध होतो, अचेतन नाही होत, स्तब्ध होतो. वृक्षांची पानं हलत नाही. वायूच्या गती आहेत, मंद मध्यम तीव्र वायूच्या गती आहेत. तो अतिशय मंद असतो, थांबून जातो बिलकुल. आपण म्हणतोय की आज बिलकुल वारा नाही, इतकं गरम होतं आहे, घाम काय येतो आहे, वाराच नाही हो. मग तो वारा निर्माण करण्याकरता एक तर पंखा लावा, वर्तमानपत्रांनी किंवा जुन्या काळी अशा झटकण्या यायच्या त्यांनी वारा घ्या, नाहीतर मग AC लावा. हे काही भौतिक प्रयोग वायू निर्माण करण्याकरता नाही आहे, हे वारा निर्माण करण्याकरता आहे. भौतिक प्रयोग भौतिक वस्तू वापरून वारा निर्माण करण्याचे केलेले प्रयोग ते भौतिक प्रयोग, ते आपल्याला करतो आपण. वायू आहेच, कारण सृष्टी निर्मितीच्या वेळी भगवंतांनी पंचमहाभूतं जी निर्माण केली त्यात वायू आहे ना. वायुशा कसं होईल, वाऱ्याच्या गत. म्हणून त्याचं एक नाव अनिल ठेवलं आहे. 2 अंगांनी हे आचार्यांनी स्पष्टीकरण केलं आहे. वायू एक मनुष्याच्या शरीरात एक वायू राहतो, त्याला प्राणशक्ती म्हणतात. तो तेजयुक्त असतो, म्हणून त्याच्या आधारावर सगळं आपलं जीवन चालतं. पंचाग्नी राहतो, प्राण व्यान उदान अपान स्वान असे नाव आहे. प्राणाय स्वा, अपानाय स्वा, व्यानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा म्हणतो की नाही आपण. हे पंचप्राण वायूच आहेत हे. आणि 5 उपप्राण आहेत. नागकृक्कल, धनंजय इत्यादी त्यांची नाव आहेत. नागकृक्कल, कर्कश, धनंजय अशा नावाने तो प्रसिद्ध. 5 प्राण, 5 उपप्राण प्रत्येकाच्या शरीरात तो राहतो. त्याची कार्य काय आहेत, चेतना शरीराला देतात, त्यामुळे मनुष्य जिवंत आहे असं आपण म्हणतो. प्राणशक्ती निघून गेली, आपण बोलताना बोलते त्यांचा प्राण निघून गेला, म्हणजे काय झालं, प्राणशक्ती निघून गेली. चेतना ही तेजस्वरूप आहे ती निघून गेली आणि त्यानंतर तो अचेतन होतो, मृत होतो मनुष्य. शरीराच्या आतला वायू हे एक कार्य करतो. शिवाय आपण अन्न खातो, पाणी पितो. पचाम्यन्नं चतुर्विधम, खाद्यपेय लेह्य चोष्य, 4 प्रकारचं आपण अन्न खातो. ते सगळं अन्न शरीरात आपण विचारच करत की जन्मापासून किती किती खाल्लं असेल आपण. टणक पदार्थ खाल्ले, सुपारी पण खाल्ली, दाणे खाल्ले, काजू खाल्ले, काही दही दुधासारखे पेय आपण प्यालो, चोष्य मधासारखे चाटून खाल्ले. 4ही प्रकारचे पदार्थ मनुष्य खात असतो. मग इतके आपण खातो जन्मापासून, पोटातच जातात. पचवतो कोण? अंतःकरणामध्ये आपल्या शरीरामध्ये पंचप्राण आहे ना, त्यांची शक्ती आहे तेजस स्वरूप असल्यामुळे, ते अंतःकरणात असल्यामुळे तो परमात्माच आहे, त्याचाच अंश आहेत ते वायू सगळे. पचाम्यन्नं चतुर्विधम, मी पचवून देतो अर्जुना, मी ते पचवून देतो. मी अग्निरूपाने प्राणरूपाने तिथे राहतो आणि ते सगळं पचवून देतो. इथपर्यंत वर्णन आहे. त्यातला धनंजय म्हणून जो प्राणशक्ती जे उपप्राण आहे ना, एखाद्या व्यक्तीचे प्राण निघून गेले, मृत झाल्यानंतरही काही काळपर्यंत धनंजय तिथे राहतो, शरीरामध्ये तो राहतो. म्हणून पहा, एखादा प्राणी मृत झाला, कोणताही प्राणी घ्या आपण, त्याची प्राणशक्ती निघून गेली, काही काळपर्यंत शरीर टिकून राहतं, ते एकाएकी संपत नाही. आणि मग काही कालानंतर धनंजय निघून जातो. मग आपण म्हणतो की आता ती बॉडीला दुर्गंधी यायला लागली, ती कुजत सरत चालली. धनंजय ते शरीर सोडत चाललं असा त्याचा अर्थ होतो. तो मात्र मरणानंतर काही काळ धनंजय नावाचा वायू राहतो, तो वायूच आहे. अशा प्रकारे वायू सतत हालचाल करणारा, असं रामदास स्वामी त्याचं वर्णन केलं आहे. वायू ऐसा कारभारी दुसरा नाही श्रीराम, फार मोठा कारभारी. बरं, फक्त एखाद्या माणसाचाच पाठपुरावा करतो का? नाही. सगळ्या सृष्टीत जेवढे जीव आहेत ना, प्रत्येकाला जे जडचेतनापैकी चेतन जे आहेत, अगदी मुंगी मुंगळासुद्धा, माशीसुद्धा, डाससुद्धा, यांनासुद्धा श्वासोच्छवास करावा लागतो. हत्तीलाही करावा लागतो, आपल्यालाही करावा लागतो, ब्रह्मदेवालाही श्वास घ्यावाच लागतो. ही सगळी हालचाल
श्वास घेण्याची प्रक्रिया ही वायूद्वारा होते. म्हणून रामदास स्वामी दासबोधात म्हणाले, वायू ऐसा कारभारी अन्य नाही श्रीराम. प्रलयकाळचा एक वायू वेगळा असतो. वायूचे लहान 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 आपल्याला अनुभव येतात, पण सहसा वायूच्या गतीप्रमाणे त्याला नाव आहे. आपण बसलो एखाद्या स्वस्थ, एखाद्या थंड वाऱ्याची झुळूक येते, खूप छान वाटते, झुळूक आहे लहानशी. त्यानंतर मोठा वारा सुटतो, त्याला वादळ म्हणतात, सोसाट्याला वारा म्हणतो आपण. त्यात वावतळी येतात, घराचे टिणं उडतात, झाडं उन्मळून पडतात. किती वेळा किती अपघात वायूमुळे, म्हणजे तो काही झाडांना उन्मळून पाडतो, मग गर्दीमधून काही वाहनं जात असतील त्याच्यावर पडतात, असे अपघात पाहतो ना आपण. ही सगळी वायूची गती आहे. ती मध्यम गती आहे, तरी मंद गतीने येतो, आपल्याला छान वाटतं सर्वांना, त्याची गरजही आहे. वायू नसता तर प्राणशक्ती सर्वात राहिली असती का? त्यामुळे आणि सगळ्यात त्याचं शेवटचं रूप आहे प्रलयकाळचा वायू. तो त्याची कल्पना फक्त आपण करूया. ही सगळी सृष्टी समूळ नाश करतो. ही पंचमहाभूत एकमेकात करता 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 त्यांचा एकमेकात लय करता करता लय होतो. आणि ज्या क्रमांकाने ते परमात्म्याने निर्माण केले, तैत्तिरीय उपनिषद आहे, आत्मना आकाशा संभूता, आकाशात वायू, वायोरापा, असं ती रचना आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्या क्रमाने विचार केला तर आकाशानंतर वायूचीच निर्मिती आहे. म्हणून संपत असताना प्रलयकाळी लयाच्या अनुषंगाने वायूचा लय आकाशात होतो आणि आकाशाचा लय परमात्म्यात होतो, अशी मांडणी उपनिषदांनी केलेली आहे. पण तो प्रलयकाळचा वायू आहे. अशा वायूच्या 3 प्रकार आहेत. फार सामर्थ्यवान आहे. सगळ्या किती मोठ्या वस्तू असल्या तरी उन्मळून वायू पाडू शकतो. खरं म्हणजे सर्वच पंचमहाभूत अत्यंत सामर्थ्य संपन्न आहेतच. कारण पंचमहाभूत म्हणजे परमात्माच आहे. ही सृष्टी निर्माण करताना सगळ्यात आधी पंचमहाभूतांचीच निर्मिती असं वर्णन, त्याला महद्भूत म्हणतात पंचमहाभूतांना. आणि त्यामुळे फार मोठ्या मोठ्या गोष्टी सहज अगदी लिलेने वायू उडवून घेऊन जातो. सर्वात शेवटचं नाव आजच्या आपल्याजवळ श्लोक आहे, त्याचं नाव धरणीधर. हस संवर्तको वन्नी अनिलो रनिलो धरणीधरहा. शेवटचं नाव आजच्या श्लोकातलं आहे धरणीधर. धरणी म्हणजे पृथ्वी, क्षमाही म्हणतात. तिचे अनेक नाव आहेत, अनेक नाव आहेत. त्यापैकी एक नाव या पृथ्वीचं धरणी असं आहे. धरणीधर, धरणी धारण करणारा. 2 अवतारांचा इथे संदर्भ आचार्यांनी दिलेला आहे, म्हणून त्याला धरणीधर नाव दिलं आहे भीष्माचार्यांनी. एक वराह अवताराचा संदर्भ दिला आचार्यांनी. कथा पूर्ण आपल्याला माहिती आहे, पुष्कळ ऐकली आपण. पण वराह अवतारामध्ये हिरण्याक्षाशी समुद्राच्या तळाशी युद्ध करून भगवंतांनी, वराहरूप भगवंतांनी आपल्या दातावर पृथ्वी धारण केली आणि ती घेऊन भगवान वरती आले. आणि मग ब्रह्मदेवांना सांगितलं, हे घ्या, ही पृथ्वी हिरण्याक्षाने पळवून दिली होती, मी रसातलातून ती आणली, ही घ्या. आणि आता तुम्हाला झालेली जी अपत्य आहेत 2 मनु आणि शतरूपात, त्यांना सांगा की आता याची वृद्धी करा. हे भगवंतांनी वराह अवतार सृष्टी धारण केली होती, याचा उल्लेख सगळ्या धर्मग्रंथातही आहे. आणि आचार्यांनी उल्लेख केला आहे की वराह अवताराचा संदर्भ धरणीधर यामध्ये आहे. सगळे पर्वत, नद्या, सृष्टीतले सगळ्या जडवस्तू हे धारण करण्याची क्षमता ज्याची आहे, कारण हे पृथ्वीचे अंग आहेत. पर्वत, वृक्ष हे त्या पृथ्वीचे विकार मानले आहेत. श्रीमद भागवतामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या अवधूताच्या 24 गुरूंच्या प्रकरणाची चर्चा येते. 24 गुरु केले अवधूतांनी. त्यामध्ये पंचमहाभूत सगळ्यात पहिल्यांदा सांगितले. आणि त्यामध्ये वर्णन करताना 11 स्कंदामध्ये येतं सगळं आहे. या पृथ्वीचे 2 विकार बोलले आहेत. या पृथ्वीचे 2 विकार आहेत धरणीचे, पर्वत आणि वृक्ष. किती वृक्ष असतील पृथ्वीवर आपल्याला माहिती नाही. लहान मोठे सगळे मिळून करोडो करोडो करोड शब्दही कमी पडेल. आपण कधी प्रवासाला गेलो की कळतं किती झाडं आहेत, किती झाडं आहेत. फार मोठे मोठे वृक्ष आहेत. बरं, प्रत्येक वृक्षाला आयुष्य वेगळं आहे. काही वृक्षांना तर 5,000 10,000 वर्ष आयुष्य आहे. आम्ही शुकतालला गेलो होतो. शुकतालच्या वृक्षाचं वर्णन आहे 5,300 वर्ष जुना वृक्ष आहे, तोच आहे अजून.
आपल्या पूर्ण जीवनकालामध्ये आपण एखादं झाड पाहतो, ते 90 वर्षाचं आपण झालं तरी पाहतोच, पण काही कमी वयाचे असतात, लवकर संपून जातात. पण हे सगळे पृथ्वीचे विकार आहेत. त्यांनाही धारण जो करतो पृथ्वीच्या अनुषंगाने, म्हणून धरणीलाच धारण करणारा, धरणी म्हणजे पृथ्वीचे असलेले विकार, वृक्ष आणि पर्वत, केवढे मोठे मोठे पर्वतांच्या रांगा आहेत हो. किती त्यांचं वजन असेल, किती विस्तार असेल, केवढाले पर्वत आहेत. आपल्याला हिमालय फक्त एक माहिती आहे, पण पुराण ग्रंथांमध्ये मैनाक पर्वताचं नाव येतं. हे जुन्या पुराण ग्रंथातली नावं आहेत. मंदार पर्वताचं नाव येतं. हे मोठे मोठे पर्वत, पण लहान लहान किती आहेत. इकडे सातपुड्याच्या रांगा आहेत, तिकडे त्या सह्याद्रीच्या रांगा आहेत. आपल्या प्रांतात आपल्याला माहिती आहेत. इतर प्रांतामध्ये किती पर्वत असतील. या सर्वांना धारण करणारा, पृथ्वीच धारण करणारा, मग तिचे विकार धारण करणार नाही का? आणि त्यामुळे भगवंतांचं एक नाव धरणीधर असं भीष्माचार्यांच्या मुखातून प्रकट झालेलं आहे या श्लोकातलं शेवटचं. आणि त्याचा संदर्भ आचार्यांनी दिला आहे. त्याला धरणीधर का नाव म्हटलं आहे? दुसरं अंग दिलं आहे त्याचं. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, गामाविश्य भूतानी धारयाम्यहमोजसा. गा म्हणजे पृथ्वी, धरणीच. तिच्यामध्ये मी प्रवेश करतो, धरणीमध्ये. गामाविश्य भूतानी, सगळे भूत, सगळेच भूत, म्हणजे जितके जन्माला आले त्यांना भूतच म्हणतात. जे दिसायला लागले डोळ्यांनी त्या सर्वांना भूतच म्हणतात. आपल्याला सुद्धा भूतच म्हणतात बरं का शास्त्रामध्ये. मनुष्याला भूतच म्हणतात. निर्माण होतं ते, भू धातू आहे त्यात. भू भवती, निर्माण होणारं, दिसणारं, दृष्टोत्पत्तीला पडणारं, डोळ्यांना दिसणारं, त्याला भूत म्हणतात. पण रामदास स्वामी म्हणतात भूत म्हणता मनुष्याचं विषाद वाटे श्रीराम. वाईट वाटतं आपल्याला भूत म्हटलं की. आपल्या डोळ्यासमोर भूत म्हटलं की एक वेगळी कल्पना असते, अशी आकृती, असं त्याची भीती. असं नाही, भूत म्हणजे निर्माण झालेलं. या सर्व भूतांना धारण करणारा, धारयाम्य गामाविश्य भूतानी धारयाम्य हमोजसा. मी धारण करतो, माझ्या तेज शक्तीने मी धारण करतो. ओजसा, ऐश्वर्याने पूर्ण धरणीला धारण करतो, त्यात प्रवेश करून. हां, भगवान या भूमीमध्ये प्रवेश करतात. मग त्या भूमीमधून तिचे विकाररूप असलेले वृक्ष येतात ना. मगाशी विचार केला आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वृक्ष वनस्पती आहेत. त्या किती आहेत? जलजा नवलक्षाश्च श्लोकच आहे. दशलक्षाश्च पक्षिणा स्थावरा रुद्रलक्षाश्च असा श्लोक आहे. पुष्कळ लक्षावधी प्रकारचे वृक्ष आहेत. पण प्रत्येक वृक्षाला वेगळे वेगळे काही गुणधर्म आहेत. जे जसे आहेत तसेच बीज रूपाने ज्या वृक्षाची जी धारणा भगवंतांनी केली असेल, निर्माण केला असेल, त्याला तसाच धर्म राहणार आहे. कितीही मोठा कारल्याचा वेल लावला आणि त्याला कितीही साखरेचं पाणी रोज घातलं, त्याच्या मुळाशी म्हणजे, तर साखरेच्या पाणी घालून सुद्धा, कितीही पाणी घालून सुद्धा कारलं कधी गोड कधीही निर्माण होणार नाही. कारल्याने कडू असलं त्याचा धर्म आहे. त्याचं जे बीज तिथे पेरल्या जातं, त्या बीजाचा गुणधर्म आहे की यातून जी उत्पत्ती होईल, जे फळ निर्माण होईल ते कडूच असणार आहे. कडुलिंबाचं पान कडूच असणार आहे. अपवादाने काही ठिकाणी संतांच्या कृपेने, संतांच्या सहवासाने, तपश्चर्येने पंचमहाभूत आपला स्वभाव सोडतात. असं एक उदाहरण आम्ही नारेश्वर या ठिकाणी पाहिलं आहे. कडुलिंबाचे पानं गोड, ते अपवादात्मक आहे. पण सहसा कोणताही निर्माण झालेला जीव आपले धर्म सोडत नाही. त्याचं कारण परमात्मा गाम आविष्य धरणीधर आहे म्हणून. गाम आविष्य या अंगाने धरणीधर शब्दाचा दुसरा अर्थ आचार्यांनी केला आहे. पृथ्वीत प्रवेशच करणारा, फळं निर्माण करणारा, फुलं निर्माण करणारा. आणि काय भगवंताची किमया आहे. थोडासा विचार करावा आपण की रोज किती फुलं निर्माण होत असतील सृष्टीमध्ये. कोणी मोजू शकेल का? नाही. एका गावातच काय, एका कॉलनीतली फुलं आपण मोजू शकत नाही. आता सध्या उन्हाळा आहे, अनेकांच्याकडे मोगरा फुलला आहे. किती घरांमध्ये, मी अमरावतीत राहतो, अमरावतीतून करतो रेकॉर्डिंग. अमरावती शहरामध्ये किती मोगऱ्याच्या वेलांना किती फुलं आले असतील? कोणी मोजू शकेल? नाही मोजू शकत. फुलंही मोजू शकत नाही. समजा कसंही करून विज्ञानाने मोजण्याची क्षमता आणली, CCTV लावून मोजले, हे उत्तर आहे, मोजू शकेल.
पण प्रत्येक फुलामध्ये सुगंध कुठून येतो? मोगऱ्याच्या फुलाला एक वेगळा सुगंध, गुलाबाच्या फुलाला वेगळा सुगंध, जाईच्या फुलाला वेगळा सुगंध, या फळाला वेगळी चव, रस, त्या फळा पेरूची चव वेगळी, आंब्याची चव वेगळी, खरबुजाची वेगळी, टरबुजाची वेगळी, केळाचा स्वाद वेगळा, प्रत्येकाची वेगळे. बरं असे रोज करोडो फुलं, करोडो शब्द कमी पडतो खरं म्हणजे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे ना तो, अनंत इन्फिनिटी हेच त्याचं उत्तर आहे. अनंत फळं, अनंत फुलं, अनंत पानं, प्रत्येकाचा स्वाद वेगळा, चव वेगळी. हे कोण निर्माण करतो? काय भगवान मनुष्याने असं करायचं ठरवलं, करू शकेल का? की अमरावतीमध्ये जितकी मोगऱ्याची फुलं आली आहेत ना, की हे घ्या, हा मोगऱ्याचा इसेन्स आहे, रात्रभर फिराल, ड्रॉपर म्हणतात, ड्रॉपरनी प्रत्येक त्या निर्माण झालेल्या फुलावरती ड्रॉपरनी एक एक थेंब टाका इसेन्सचा, म्हणजे त्याला उद्या दिवसभर वास येईल. असं कोणी करणार का? याला वेडेपणा म्हणता येईल. हे कोणी करू शकत नाही. ही मनुष्याची निर्मिती नाही, मनुष्याचं कर्मही नाही. विशेषत्वाने कोणत्याही फुलाला सुगंध मनुष्य निर्माण करू शकत नाही. अगदी केलीच प्लॅस्टिकच्या फुलावर इसेन्स मारला तर संध्याकाळपर्यंत राहील, दुसऱ्या दिवशी निघून जाईल. पण सगळ्यावरती हे करू शकत नाही. विज्ञानाला खूप क्षमता आहे, तो आहे, नाही असं नाही. इसेन्स विज्ञानानेच तयार केले आहेत सगळे. ज्याला अत्तर म्हणतो, इसेन्स म्हणतो, परफ्यूम म्हणतो, विज्ञानाने केमिकल्स आहेत ते केले. म्हणतात मोगऱ्याचा अर्क आहे, मोगऱ्याचा सुवास आहे, पण ती केमिकल्स असतात. पण ती आहे विज्ञानाची क्षमता, थोडीफार प्रमाणात आहे, मानलं पाहिजे विज्ञानाला आहे. पण विज्ञान तरी कोणी निर्माण केलं? वैज्ञानिक कोणी निर्माण केले? ती परमेश्वराची निर्मिती आहे. म्हणून गामाविश्यच्या भूतानीमध्ये धरणीधर या नावाच्या अनुषंगाने भगवान पृथ्वी तत्वात प्रवेश करून, म्हणजे या जमिनीत प्रवेश करून तिला असं काही समृद्ध करतात. तिचं वर्णन करताना आत्ताच काल गंगा दशहरा उत्सव संपला ना, समृद्धम सौभाग्यम सकल वसुधाया किमपि तन, असा जगन्नाथ पंडितांच्या गंगालहरीचा पहिल्या श्लोकातलं पहिलं चरण आहे. ही पृथ्वी देवी गंगेच्या प्रवेशामुळे अजूनच समृद्ध झाली. ती होतीच आधी, ती आधी धरणीधर नावाने होतीच. कारण परमात्मा या धरणीमध्ये, पृथ्वी तत्वामध्ये गाम आविष्य आहेच. म्हणून इतकी विविधता आहे हो, आणि इतकं अफाट सामर्थ्य बाकी अन्य कुणाचंही नाही, असूही शकत नाही. म्हणून धरणीधर हे एक नाव भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलं श्रोत्र. आचार्यांनी याच्यावर सगळ्या नावावर खूप भाष्य भारीचे केले आहे. आपण आचार्यांचं भाष्य याच्या आधारे शक्यतोवर ही सगळं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजचा आपला जो श्लोक होता पुन्हा एकदा म्हणू आणि थांबू आपण. आवर्तनो संवृत्तात् निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दनः असंवर्तको वह्नी रनिलो धरणीधरः. या श्लोकातल्या 8 नावांचा यथामती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपण त्याचा विस्तार करावा, आणि जेव्हा जेव्हा ही नामं आपण म्हणू, इतके भाव जर आपल्या डोळ्यासमोर आले तर आपली श्रद्धा अजून वाढते. ईश्वर आहे, देव आहे, ही आपली वृत्ती वाढते, आणि आपल्याला आपली वाटचाल उद्धाराकडे होते. ती सगळ्यांची हो अशी एक कामना व्यक्त करतो. आणि आजचं झालेलं निरूपण सद्गुरूंच्या चरणी, श्रीकृष्णाच्या चरणी, अधिक मास आहे, श्री पुरुषोत्तमाच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. श्री पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.